श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. याचे 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवलयक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अभोचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान ते सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावेसी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बटा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले. निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांचे ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवलयक वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला नंदे. पंडित ऐकून वर्तमानानंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस गेला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतांचे चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असे ती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांची दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामी दिधली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणावे सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोडाने लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी अर्पाव्या स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुण्या डोळे भरी. माथा ठेविल्या चरणावरी बहुतांतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वाघ विभक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एकेदिनी समर्थासनिध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविला. म्हणे ती तू माझा सुत झाल्यासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणे ती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज. नको करू अन्य काजे जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला मानसी. सत्वर आली मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे. सत्य ज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पहिले तिरू उतरतील ते कैसे. तैसे नवीची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविदा वरदास्त दिव्य नान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करीत बहुता अकांता घेत उर वडवणी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचले हे कैसे. त्यागुने या संसार सुखासी दुःख ढोई का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे तभार्थ.
आपल्या वडिलांची थोरवी मनाबाजी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी म्हणी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझेकरिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवण, आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मनविरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकेला लुटून, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे, याचे काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडून करे अद्याप स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परितारीच्या चित्तात षडरूपे होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकेनी त्यांनी तिसला झडपून आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार तियेसे नुसुचे अणु मात्र, धरून या दुराग्रह स्वामी सुद्धा बोधित असे. षडविकार त्यागुनी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा. स्त्रियाच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिधुले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या, कामाठी पुरत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देऊनी, पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व पिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी मौली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसतो. षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकेले, संसारात ते त्यागिले. रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती त्याने हरली संस्कृती. कवणाची नाही भीती सदा चित्ते आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. संसाराती सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुणी कित्येक जण हसताती तयाते. परिताचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानिती. अंगी मांडली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नशेची. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावशाचे झाले, त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकुबाई. मुंबई तलवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळे घेती बडवणी. अंग टाकेले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनेटलो. जन्म मरणात चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवणी. मान्य झाली सत्रिभवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी. परिताच्या या गोष्टी तियेसी गोडन लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिसाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयाची घेऊनी बेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाचे लागले थोर माझी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याची ते धरावी पावले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत ढोंगे अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्रीचरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारी बुडाले सत्यपथाचरण चुकले. निज कार्य ते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण. परितेने अंतकरण दुःखित नोहे तयाचे. तारनामे त्यांचे कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ये केले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करुण वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीभावांनी स्वामीची पत्रिका करवणी. ते अर्पावे श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून.
नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे, पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनिध भजन करीत, कीर्तनी आनंदी नाचत, लोकलज्जा सोडणी, लोकापवादाचे माणी भय तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्तानो हे भजनी म्हण लागेना, त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीताती, खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती दिदा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे, छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे, ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ आपण तिथे अज्ञानी, स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तित्व जे उभारिला, मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची, स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील खूण सांगती, ऐकुणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे, राणीचे आज्ञे वाचून दर्शन नो हे कोणा लागुनी, ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्नमनी स्वामी सुत, स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसे विविध कान्न, ऐसे दिवस झाले तिने निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निसेम भक्त आनंदी भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी, सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनी आणावे, ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता, प्रार्थुनी स्वामी सुता मंदिरा माझी आणले, पाहुण्या समर्थांची उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगीसी मिठी चरणी घातली, सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळले नैना शरणी, देह बाणही गेला विसरुणी स्वामीपदी सुखावला, बाळ चुकले मातीसी ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची, निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी, कर फिरोईला मुखावरणी हसी धरुणी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती, त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहुण, दूषितो हे त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती, काही उपाय करून फिरवणे समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती, स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून, ऐशी वेळ साधूनी समर्थ सांगितले दुर्जनी, स्वामी सुताचे हे करणी योग्य नसे सर्वथा, बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावाया, परके आणि निज सुत समान लिखिते जे सत्य, जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते, आता खडावा काढून मग नाचवाय तो भजनी, ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी, तोच उठली कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी स्वतःचा अपमान केला ऐशा प्रकारे, पाहुणे ऐशी परी खिन्न झाले सुतांतरी, काळजात बोचली सूर्य अपमान दुःखे दुखावला, मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान, उतरले सुताचे वजन निस्तेज झाले सत्वर, तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडभरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा, अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातच असे, त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते, मने कृपा करून या सुताते या नवया ठया, कृपादृष्टी पाहून आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवेकरी, म्हणे ती सुताते सत्वरी मज सनिध आणावे, परिसुत ते सांगते आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चालत असे, सेवेकरी परतून आले समर्थाते वृत्त कथिले, आणि ही दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवकी, याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवान केली, आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला, असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्यासमयी मुंबईत तयाचे जे शिष्य होतं त्याचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती, भोजनाती न उठीती धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणक्षणी, इतक्या माझी सत्वर मुंबईहून आले तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैनीन पडे काकूबाईची पुसती समर्था क्षणक्षणी, मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज, निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीते आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही, परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते, सुता आपला भक्त असो न अकाली पावला का मरण, मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तेसी उल्ल गेले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळसी उडून बळीची मग नेला, पुत्र शोके करून दुःख करी रात्र दिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती, नर जन्मा एवढी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले, उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची ऐसली जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐशा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते, ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायत.
श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जय जी परम मंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असे ती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समी मोर पाखरासी, अधिकारिणी मुगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाच्या अभिनाम, त्याचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी याची अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी बाई विनोई समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापन करायसी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमोच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविन नाही बरे वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेले जे बले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळ दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दादासी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवस निशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी यज्ञ नव्हता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणीची सर्वता न रुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादासे घेऊन सत्वरी श्रीसन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेवे दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. दादा बचणी रंगला देह बाणही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची आश्चर्य ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलेले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळपिटीत सहजते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवितेसे नाना बरी शोक करी अपार. समर्थांचे हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयसी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणी. म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकुणी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती. ऐहिक सुखी तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढेले स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी स्वतः तैसेचे दादा बुवा सत्य. भुवरी जगत उद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव. श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेश हारिन् सुकीर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं. त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते.
घोरात कष्टात उतरास्मान नमस्ते पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु तदन्यं त्रातारों नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टात उतरास्मान नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योगहर्ता कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते श्लोक पंचकम एतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम्। श्री स्वामी समर्थ। अथ श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत् सकृती भवेत् इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं संपूर्णं। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। असाध्य रोग नष्ट करणारा बिकट समस्या दूर करणारा श्री गुरुचरित्र अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची चरणा करसंपुट जोडून जाना विनवितसे परियसा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशोनी परिसोनी मना सुख जाहले परिसोनी मना सुख जाहले गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करणार समर्थ तुचे एक कृपानिधी गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारून तृप्त नव्हे माझे मनू अनेकापेक्षा होतसे क्षुदेने पिडिले ढोर जैसे पावे तृण बिडार त्याते होय मनोहर नवचे तेथुनी परियसा एखादा न दिसे तक्र स्वप्नी त्यासे मिळे क्षीरभरणी नव्हे साचे मनधनी केवी सोडितो ठावो तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो श्री गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामिया अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी प्रकाश केला गा आम्हासी निज रूपे श्री गुरुचे तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष दिली असी प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले न ऐको काणी कृपामूर्ती सिद्धराया ऐशा तो उपकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशवंशी म्हणून लागतसी चरणासी एक भावे करुणिया स्वामी निरूपिले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ उपजला मज परमार्थ गुरुभजने निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सदीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती त्या आम्हा प्रति विस्तारी जे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषण मस्तकी हस्त ठेवून आश्वासित त्यावेळी धन्य शिष्या सगुण तुझ लादले गुरुचरण संसारकारक भवार्ण तुची एक परियसा त्वा ओळखिली गुरुसोय म्हणून बोलती गुरुराय संतोष हो तो आनंदमय तव प्रश्न ऐकोनिया सांगेन ऐक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेशोनी माधवाते होते तेथे क्वचित काळ असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तारेल बहुत कथा प्रख्यात नामे असती सात सांगतो ऐक एक चित्ते पाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता अनिक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य अनिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्यांसमवेत कुरुलंघित दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंज नगरासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया देखोनी गुरुमूर्तीसी
नगर लोक अत्यंत हर्षी आले सकळे भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी आले स्वरूपी बहुवसी घरोघरी घेती पूजा समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चिती वेशधारी दिसे येती परमपुरुष होय जाना याते नर जे बोलती ते जाती नरका प्रती कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश जननी जनक येणे रीती पूजा करीती भाव भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद येती झाली स्मृती जननीसी जननी देखोनी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा फळा आली पै पतीस सांगे तये वेळी पूर्वजन्म चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोभाची प्रसिद्ध झाली जन्म्यामुची सफळ केले परियसा म्हणून नमिती दोघे चरणी विनविता ती करुणा वचनी उद्धरावे या भवारणी जगन्नाथा यतिराया श्री गुरु म्हणती त्यासी एखाद्या काळी परियसी पुत्र होईल संन्यासी उद्धारील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे एक त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै यमाचे दुःखे भयातीत नव्हे त्याचे संततीत पूर्वज जरी नरके असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगूनी त्यासी आश्वासिती बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी ऐष्टेश्वर्य नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी पहाल सुखे नयनी पावा नक्षत्र काशी भुवनी अंतकाळी परियसा मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक नामरत्नाई निशंक श्री गुरु ते नमोनी ऐक विनवितसे परियसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनिया निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी ऐकून या वचनासी गुरु निरोपिती पती सेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी पावेले त्यात न धरावी अन्य वृत्ती येणे या भवार्णवासी कडे पडती परियेसी जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा उतरावया पैल पार स्त्रियासी असे व भ्रतार मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिव सम त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाणिती अंतिरीन करी खंती तुझ गती होईल ऐकोनी गुरुचे वचन विनवितसे कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारा जानसी भविष्यभूतम कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज पुढे श्री गुरु म्हणती ती येसी तव वासनासे तपासी संचिता आपुले असे भोगसी भोगणे असे परियसी पूर्वजन्मी परियसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी श्री पुरुषांशी विरोध लाविला कलह पै त्या दोषास्तव देखा तुझ बाधा असे अनेका गाय लाथिली तेने ऐका सर्वांगी कुष्टी होशी विरोध केला श्री पुरुषांशी तव पुरुष होईल तापसी तू ते तेजिल भरवसी अर्जित तव ऐसे असे ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणांवरील ओळत उद्धारी श्री गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळे असाल भले अपरवय होता काळे पती तुझा यती होईल तरनंतर तुझा देह पुष्टी होईल आवेव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझ देह जाण भेटी होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐकपा भीमा तीर दक्षिण देश तेथे तीर्थ पाप विनाश जाय तेथे भरवसे अवस्था तुझ घडिल्यावरी या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अति सामर्थ गंधर्वपूर प्रख्यात अमरजा संगम प्रसिद्ध पै ऐसे सांगून तिसी गुरु निघाले दक्षिणा दिशी त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे शिष्यांसह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांत परियसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप सांगे ना आता ते परियेसी त्या गौतमीचा महिमा सांगता अपार आम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर धरितसे निरंतर मिळून सकळ ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ते ऐका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्य पुरुष समस्त ऋषी मिळवणी विचार करीते आपुले म्हणी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्य दास ईश्वराचा त्यासी घालिता साकडे गंगा आणि लामुचे कडे समस्त आम्हा पुण्य घडे गंगा अनुनी भूमंडळी श्लोक या गतिर्योग युक्तानाम मुनीनाम ऊर्ध्वरेतसाम सागती सर्व जंतूनाम गौतमी तीरवासीनाम टीका ऊर्ध्वरेत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्व्यांसी जे गती होय परियसी ते गती गौतमी तीरस्थाम या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी साखडे घालावे गौतमासी गंगा आणि ताम्हा लाभ म्हणून रचिली माया एक दुर्वीची गाय संवत्सक करुणी पाठविली एक गौतम व्रीही भक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठानी देखता धेनू नयनी
निवारया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची दुर्वार जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळून सर्व ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळी यान याविन तुझ नाही शुद्धी त्या कारणे गौतम ऋषी जप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उद्धरा वया चराचरा गंगा द्यावी भूमंडळी गौतमाची विनंतीसी निरोप दिधला गंगेसी घेऊन आले भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कोणा वर्णवे सामर्थी याची कारणे गुरुमूर्ती आले ऐक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आचरती पवित्रा पुढे लोकानुग्रह मात्रा आपण हिंडत तटाक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मंजरिका जेथे तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नृसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे नमिता झाला श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी विस्मित होऊनी मानसी अतिभक्ती करुणीया श्लोक यदि व्यपादयमेव लक्षितं दैवैर्न दुष्टं तदिदं समीपे यद्युत्तरे तीरनिवासमानं लक्ष्मी समीपे निवस द्विनितं टीका येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवरण्यासी देखा श्लोक अत्यंत मार्गस्थिती मार्गरूपम अत्यंत योगैरधिगम्यं तत्वं मार्गम च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शयते ऐसे गुरुचे स्वरूप देखोनी तयासी सुखमुप आश्वासोनी निज रूप दाविते झाले फरियेसा श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी विनवितसे कर जोडोनी नाना परिस्तुती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू लोका दिसतो नरू परमपुरुषा जगन्नाथा तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन देऊनी चरणांचे ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोषोनी अति हर्षी आश्वासिले त्यावेळी म्हणती श्री गुरु त्यासी सिद्धी झाली तव मंत्रासी तव सद्गती भरवसी ब्रह्मलोकी होय नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात ऐसे सांगुनी त्यासी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र त्या गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला विप्र एक त्या स्थळी कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली या दुःखे ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तेजू पाहे पक्षमासा भोजन करी परम व्यथा असे त्याचे उदरी ऐसे किती दिवसांवरी कष्ट होता तो द्विज पूर्वदिनी त्या ग्रामी असे सन महानवमी जेवीला मिष्टाने नेहमी वासैक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राण त्वरित तेजू पाहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत तेजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करीतो म्हणून पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजोनी आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळ नसे दिसत मग कष्ट भोगीत असे ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनु कपिलेचे घात केले या विश्वासियाचे मग हे कष्ट भोगीत असे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगितो अथवा मारिले पशुंसी अग्निघातीला रानासी वेगळे सांडुनी जनक जननीसी स्त्रियेसहित वेगळा होतो अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिक करण अतिथी आलियान घालियान वैश्वदेव समयासी माता पिता तेजनीय होतो सुखे जेवनीय पूर्वजन्मापासूनिया मग हे कष्ट भोगितो ऐशी पापे आठवित विप्र जातो गंगेत तव देखती श्री गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी आना आना होतयासी आत्महत्या महादोषी प्राण तेजितो का सुकेसी उसा कोण कवनाचा श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विजवराते काढूनी आणिला श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखितासी कृपा सागरू पुसतसे श्री गुरु तया विप्रभरासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण क्या तजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्रमणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार जाहलो मासा पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगावे स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर अन्नमय तत्वता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी औषध असे आम्हापासी क्षण एक सांगो तुझ संशय न धरी आंपुले मनी
भिवू नको अंतःकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोट भरी, श्री गुरु वचन ऐकोनी, स्थिर झाला अंतःकरणी, माथा ठेवणी श्री गुरुचरणी, नमन केले त्यावेळी, इतुकी अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी, विप्र एका अवधारी, आला स्नाना गंगेसी, तव देखिले गुरुसी, येऊनी लागला चरणांसी, नमन केले भक्तीसी, मनोवाक्काय कर्मे, आश्वासोनी तये वेळी, पुसती श्री गुरु स्तौम मोळी, कवन नाम कवने स्थळी, घास म्हणती तयासी, ऐकोनी श्री गुरुचे वचन, सांगतसे तो ब्राह्मण, गोत्र आपले कौंडिन्य, आपस्तंभ शाखा असे, नाम सायन देवायसे, वासकांचित राहत असे, आलो उदरपूर्ती असे, सेवा करतो यवनाची, अधिकारपणे या ग्रामी, असो संवत्सर एक स्वामी, धन्य धान्य झालो आम्ही, तव दर्शन मात्रेसी, तू तारक विश्वासी, दर्शन दिले आम्हासी, कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीचे दोष गेले, तवानुग्रह होय ज्यांसी, तरतील या भवार्णवासी, अप्रयत्ने आम्हासी, दर्शन दिले स्वामिया. श्लोक. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरुदर्शनम. टीका. गंगा देखिता पापे जाती, चंद्रदर्शने ताप जाती, कल्पतरुची ऐशी गती, दैन्या वेगळे करी जाण, तैसे नव्हे तुमचे गुण, पाप ताप दैन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावलो, ऐशी स्तुती करुणी, पुनरपी लागे श्री गुरुचरणी, जगद्गुरु आश्वासोनी, निरोप देती तये वेळी, श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे वाक्य परियेसी, जठर व्यतया विप्रासी, प्राणत्याग करीतसे, उपशमत्या व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी, नेऊन आपुले मंदिरासी, भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वता, घेऊन जावे त्वरिता, क्षुधाक्रांत विप्र असे, ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, प्राणत्याग करिता भोजन, ऐसी व्यथा होतसे, जेविला काल मास एक, त्याने प्राण त्याची तसे एक, अन्न देता आम्हासी देख, घडेल हत्या त्वरित पै, श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो त्यासी, अपुपादी माशांनासी, क्षीरमिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरिसी, व्याधी जाईल परियसी, संशय न धरिता मानसी, त्वरित गृहासी नेई वेगे, अंगीकारुनी तये वेळी, माथा ठेवी चरण कमळी, विनवी तसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारुणी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित, सिद्ध मने ऐक मात, नामधारक शिष्योत्तमा, आम्ही होतो तये वेळी, समस्त शिष्य सकळी, जठर वेतेचा विप्र जवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी, विचित्र झाले त्याचे घरी, पूजा करीती परोपरी, पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा, ते पूजिती गुरुसी, षोडशोपचारे परियेसी, तेने चिरिती आम्हासी, शिष्या सकळी वंदिले, गुरुपूजेचे विधान, विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण, एक एकासी पृथक देखो, पद्मरचोनी अष्टदळी, नाना परिरंग माळी, पंचवर्ण विचित्र कळी, रचली तिये परियेसा, संकल्पोनी विधीसी, नमन केले साष्टांगेसी, माथा ठेवणी चरण न्यासी, पाद सर्व ही अष्टांगी, चित्रासन गुरुसी, येनेची परी सकळी कासी, मंडळ अर्चन विधीसी, करीती गंध पुष्पाक्षता, षोडशोपचारे विधीसी, पंचामृतादी परियेसी, रुद्रसुक्त मंत्रेसी, चरण स्नपिले तयेवेळी, श्री गुरुचरणी अति हर्षी, पूजा करीती षोडशी, तया विप्रा प्रज्ञा केसी, चरण तीर्थे धरिता झाला, तया चरण तीर्थासी, पूजा करीती भक्तीसी, गीतवाद्य आनंदेसी, करीती आरती निरांजन, अनुक्रमी श्री गुरु पूजा करिता झाला तो द्विजा, पुनरोपी षोडशोपचारे ओजा, पूजा करी भक्तीने, अक्षय वाणे आरती, श्री गुरुसे ओवाळीती, मंत्र घोष अति भक्ती, पुष्पांजली करिता झाला, अनेक परी गायन करी, नमस्कारी प्रीती करी, पतिव्रता असे नारी, पूजा करीती उभय वर्गे, ऐशा परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी, येणे विधी शिष्यांसी, समस्तांसी वंदिले, संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अति हर्षी वर देती, तव संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशी, तू जानसी गुरुसी, अभिवृद्धी वंशास, पुत्र पौत्रा हर्ष, गुरुभक्तीने घडे, ऐसे बोलनी द्विजासी, आश्वासिती अति हर्षी, नमन करुणी श्री गुरुसी, ठाय घातले द्विजे त्यावेळी, नाना परीची पक्वाने, अपुपादी माशाने, अष्टविध परमान्ने, शर्करा सहित निवेदिली, शाखा पाक नाना परी, वाढताती सविस्तारी, भोजन करी प्रीती करी, श्री गुरु परियेसा, उदर व्यथेच्या ब्राह्मणे, भोजन केले परिपूर्णे, व्याधी गेली तक्षणे, श्री गुरुचे कृपादृष्टी, परिस लागता लोहासी, सुवर्ण होय परियेसी, दर्शन होता श्री गुरुसी, व्याधी कैची सांग भज, उदय होता दिनकरासी, संहार होय अंधकारासी, श्री गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे तया घरी, ऐसे परी श्री गुरुनाथे, भोजन केले शिष्यांसहित, आनंद झाला तेथे बहुत, विस्मय करीती सकळ जन, अभिनव करीती सकळ जन, द्विजांशी होते वैरी अन्न, औषध झाले तेची जाण, व्याधी गेली निघोनी, सिद्ध मने नामधारकासी, गुरुकृपा होय जासी, जन्मांतरीचे दोष जाती, व्याधी कैची त्याचे देही, गंगाधराचा नंदनू, सरस्वती सांगे विस्तारुणू, गुरुचरित्र कामधेनू, ऐका श्रोते एक चित्ते, जे ऐकती भक्ती धरुणी, व्याधी नसती तया स्थानी,
अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा इति श्री गुरुचरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन येथ ब्राह्मण व्याधी निरेसोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।